शरणू शिवराय हांडे वय 37 यांना समाधाननगर रोड भागातून काय अनोळखी 5-6 इसमांनी एक पांढऱ्या रंगाच्या गाडीत उचलून नेले म्हणून अबडक्ट केले म्हणून खबर मिळालं होतं। त्यावर DCP श्री कबाडे, DCP श्रीमती अश्विनी पाटील यांनी आपलं पोलीस स्टेशनच्या पथक आणि क्राईम ब्रांचचे पथके असे 4 पथक तयार करून ताबडतोब ज्या ज्या दिशेने जाण्याची शक्यता आहे त्या दिशेने आमचे पथक रवाना केलं होतं आणि क्राईम ब्रांच टीम तांत्रिक तपासही चालू केलं होतं। त्यातून आम्हाला गाडीबद्दलच्या माहिती मिळाला आणि ते ट्रॅक करून आम्हाला कर्नाटक राज्य विजयपूर जिल्ह्यामध्ये इंडी तालुक्यातील ठिकाणी हे पोहोचलेल्या अशा खबर मिळाला। त्यावर आमच्या स्थानिक पोलीस स्टेशनची टीम आणि क्राईम ब्रांचची टीम दोन्ही तिथं पोहोचलं ताबडतोब आणि अबडक्ट करणारे अपहरणकर्ते 4 लोक अमित सुरवसे, सुनील पुजारी, दीपक मेश्राम आणि अभिषेक माने अशा 4 लोकांना ताब्यात घेतलेले आहेत आणि जे अपहरण झालेले व्यक्ती जे आहेत शरणू शिवराय हांडे त्यांना सुखरूप ताब्यात घेतलेले होतं। त्यात त्यांच्यावर काही जखमीही होतं, तेही आम्ही त्यासाठी त्यांना ताबडतोब कालच रात्री डायरेक्ट दवाखान्यात भरती केलेले आहेत। त्यांच्यावर आता उपचार चालू आहे, ते स्टेबल आहे आणि हे 4ही आरोपी आणि जे इतर अनोळखी आरोपी आहेत त्यांच्याविरुद्ध MIDC पोलीस स्टेशनमध्ये खून करण्याच्या उद्देशाने अपहरण करणे आणि बेकायदेशीर मंडळी जमा करून बेकायदेशीर कृत्य करणे आणि सशस्त्र कायदा 425 अंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यांच्या अटक प्रक्रिया आणि पुढील तपास चालू आहे। यात श्री कबाडे, श्रीमती पाटील, श्री डोरगे, श्री वाघमारे आणि विशेषतः जे पथकांनी तिथं ताब्यात घेतलं श्री शंकर दैगुडे, श्री भरत आणि श्री गाडवे सर्व अधिकारी आणि त्यांच्या पूर्ण चमूला मी मनापासून अभिनंदन करतो। त्यांनी अत्यंत उत्कृष्ट काम केलं आणि त्यावर मला अगदी 4-4.5 तासात एक मोठा घटना जे घडायची होतं ते टाळलेले आहेत आणि ते विक्टिमला आम्ही सुखरूप रेस्क्यू केलेले आहे। ते आता बाकी गोष्ट आता चौकशी चालू आहेत। आता आमच्याकडे 4 आरोपी आता सध्या ताब्यात आहेत, ते सर्व सोलापूरचे आहेत। वाहन जे आहेत ते पुण्यामधून एका पर्टिक्युलर कंपनीकडून भाड्याने घेतलेले असा निष्पन्न होता। हे अपहरणकर्ते जे मेन अक्यूज्ड आहे अमित सुरवसे म्हणून ते आणि ज्यांचे अपहरण झालेलं आहेत हांडे हे दोन्ही वेगळ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते होतं आणि या इन्सिडेंटचं स्पष्ट कारण काय आहे त्याबद्दल आता तपास चालू आहे। आता प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशनला 2-3 महिने अगोदर हे विक्टिमनी अक्यूजला मारहाण केलं असा एक विषय आता समोर येत आहेत। ते जुनी भांडण जे आहेत ते कारण असण्याच्या शक्यता आहेत, पण आमच्या सखोल चौकशी चालू आहे। मारहाण करणारे जे आरोपी आहेत कोणत्या प्रकारचे साहित्य त्यांच्याकडनं जप्त करण्यात आलं? ते त्यांच्याकडे जे गुप्ती आणि जे मोठे चाकूसारखा जे आहेत शार्प वेपन्स ते गाडीत होतं आणि त्यात विक्टिमच्या ताईला इंजुरीही केलेल्या आहेत, त्यानुसार तेही वेपन आम्ही जप्त केलेलं आहे। सर गाडीमध्ये साडी किंवा फटाकड्या वगैरे काय आढळले का? ते आता तपासाचा भाग आहे। आता बाकी निटीग्रिटीज आणि डिटेल्स प्रेस मीटला बोलणे योग्य नाही। सर क्या वारदात होती मागणी केलेली आपल्याकडे विशेषतः 2021 साली ज्या पद्धतीने त्यांच्या गाडीवर हल्ला चढवलेला होता, दगड फेकलेला होता, आताचा जो आरोपी आहे तोच आरोपीने दगड फेकलेला आहे, त्यामुळे तो आरोपी जो आहे तो राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित आहे, त्यामुळे त्यांना आरोपी करावं अशी देखील मागणी केलेली आहे। या संदर्भात आपल्याशी काही पडळकरांनी देखील आपली भेट घेतली, काही तो केस पुन्हा एकदा त्याच्यात काही तपास होईल 2021च्या? या इन्सिडेंटला पूर्ण बॅकग्राऊंड आम्ही प्रोफेशनली पूर्ण सखोल चौकशी करण्यात येईल आणि या व्यतिरिक्त केसच्या बाहेर आम्ही काही डिस्कस करणार नाही। जे टेक्निकल आणि फिजिकल इंट्रॉगेशनला जे समोर येईल ते सर्व दृष्टीने आम्ही
कायदेशीर कारवाई करणार आहे. 3 महिन्यापूर्वी जे प्रकरण घडलं होतं, जी मारहाण झालेली होती, शरणू हांडेने आम्ही सुरुवातीला मारहाण केलेली होती, त्या प्रकरणामध्ये काही गुन्हा त्यावेळेस नोंदवला का गेला नाही असं एक दावा केला जातो त्यांच्याकडनं. काय नेमकं त्यावेळेस घडलं होतं, ते दोघांमध्ये परस्पर भेटलं नाही, होतं? त्याबद्दल पोलीस स्टेशनला कंप्लेंट नाही आहे, पण काही खबर आलं होतं का, काही इतर माध्यमातून आम्हाला माहिती पडलं होतं का पोलीस स्टेशनच्या टीमला वगैरे, त्याबद्दल आमच्या प्रिलिमिनरी एन्क्वायरी चालू आहे. रोहित पवारांनी असा देखील प्रश्न उपस्थित केलेला आहे की जर का त्याच वेळेस या आरोपींना त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असता, रोहित 3 पवार. महिन्यापूर्वी मारहाण झाली किंवा जे काही पद्धतीने मारहाण झाली, त्यावेळी जर का जे आत्ताचे पीडित आहेत त्यांना ते ज्यावेळेस आरोपी होते त्यांच्यावर कारवाई झाली तर हा प्रकार घडला नसता, असं देखील त्यांचं म्हणणं आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार असं म्हणतात. काय कंप्लेंट असलं तर ते आम्ही निश्चित गुन्हे दाखल करून पुढील तपास केलेला असेल, पण काय अशा कंप्लेंट नव्हतं त्यामुळे गुन्हे दाखल नाही आहे. आहेत आणि ते बाकी इंडिव्हिज्युअल केसेसबद्दलचे विषय जे आहे ते रेकॉर्ड्स काढणे चालू आहे. आणि ते जे आता उदाहरण हे 21ला जे गाडीवर दगडफेक केलेलं आहे तेही गुन्हे दाखल आहे आमचं जोडबावी पोलीस स्टेशन. अंतर्गत गोपीचंद पडळकरांनी मागणी आहे की आम्ही ते आता इनिशियल स्टेजला आता काही बोलू शकत नाही. आम्ही पूर्ण रेकॉर्ड आम्ही तपासल्यानंतर विश्लेषण झाल्यानंतरच आम्ही करणार आहे. सर हिंदी में बताइए कि 4 घंटे में चर्चा चालू असताना कोणतरी दादाला व्हिडिओ कॉल करावा अशी चर्चा होती. रोहित दादाला व्हिडिओ आमदारांची अशी मागणी आहे की त्या व्हिडिओ कॉलची देखील तपासणी त्या अंधारी पोलिसांनी केली पाहिजे. तर त्या अर्थानं काही तपास होणार आहे का? सी आत्ता टीमनी एवढा अगदी 4-4.5 तासात व्यवस्थित काम करून त्यांना सुखरूप रेस्क्यू केलेले आहेत आणि त्यांच्यावर उपचार चालू आहे. ते स्टेबल झाल्यानंतर आमच्या विचारपूस त्यांच्यासोबत राहील आणि आता अटक प्रक्रिया चालू आहे. ते अपहरणकर्ते आहे जे अक्युज्ड आहे त्यांच्या मान्य कोर्टासमोर हजर करून पोलीस कस्टडीला त्यांच्याही व्यवस्थित इंट्रॉगेशन करण्यात येईल आणि जे टेक्निकल अँगल आहे तेही त्यांचे डिव्हाइसेस वगैरे सर्व आम्ही चौकशीला अंडरगो करणार आहे. त्यामुळे आम्हाला टेक्निकल डिटेल्सही समोर येईल. आता इनिशियल स्टेजला जे काही ॲलिगेशन्स आहे आणि काउंटर ॲलिगेशन्स आहे ते आम्ही दखल घेतलेले आहे. त्याबद्दल तपासादरम्यान आम्ही आणखी खोलीत जाणार आहे. सर, 3 महिन्या